आपल्या मानवाच्या जीवनामध्ये आपल्याला काळ सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. आपण बघा, कुठे जर जात असेल अचानक कोणाचा ॲक्सिडेंट होत असेल तर आपण म्हणतो, बापरे, खूप मोठ्या संकटामधनं तुम्ही वाचले. काळ आला होता पण वेळ नव्हती आली. मग आपला काळ दूर करणारे कालभैरव आहे. ओम कालभैरवाय नमः. आजच्या व्हिडिओमध्ये कालभैरव भगवानविषयी मी बोलणार आहे. कालभैरव जयंती येत आहे. मग आपण काय करायला पाहिजे? ज्या लोकांना लगातार ॲक्सिडेंटची भीती असते, मनामध्ये भयभीती असते, नात्यांमध्ये भरपूर काही वाद आहे, कोर्ट कचेरी आहे, लगातार बिमारी आहे, अशा लोकांनी कालभैरवची सेवा करायला पाहिजे. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला जिलबी घ्यायची आहे. प्रसाद म्हणून कालभैरव भगवानांना दाखवा. तिथे 8 दिवे मातीचे लावायचे, त्याच्यामध्ये काळे तीळ आणि तुमची जी इच्छा आहे ती तिथे कालभैरवला सांगायची. एक पूर्ण माळ घ्यायची, एक ओम कालभैरवाय नमः. कालभैरव अष्टक एक वेळा म्हणायचं आहे आणि जो प्रसाद आहे, जी जिलबी आहे, ती तुम्ही गरिबांना अर्पण करा, म्हणजे गरिबांना प्रसाद म्हणून द्या. तो जो प्रसाद तुम्ही देणार आहे, जे तळलेले पदार्थ आहेत, ते कालभैरवांना अत्यंत प्रिय आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही ही सेवा करा. तुमच्या मनामधली भयभीती दूर होईल आणि तुमचा वाईट काळ दूर होणार.